नमस्कार. श्रीमद भागवत महापुराण स्कंद 10 अध्याय 3 मध्ये श्लोक क्रमांक 1 आज आपण पाहू. श्री शुक उवाच. अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः यर्हि एव अजनजन्मर्क्षं शान्तर्क्षग्रहतारकम्. आता याचा अर्थ पाहूया. अथ म्हणजे मग काही दिवसांनी, सर्व गुणोपेतः परमशोभनः कालः. सर्व गुणोपेतः म्हणजे सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आणि अत्यंत शुभ असा काळ. काळ म्हणजे जन्माचा काळ, कृष्णाच्या जन्माचा समय. भागवतः जन्मः कालः, श्रीकृष्णाच्या जन्माचा काळ. प्राप्तः म्हणजे प्राप्त झालेला आहे. म्हणजे काही दिवसांनी, जेव्हा देवकीचे 7 गर्भ झाल्यानंतर हा 8वा म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. काही दिवसांनी सुयोग्य वेळ तयार झालेली आहे की ज्यावेळी भगवान अवतार घेतील. यर्हि एव म्हणजे ज्यावेळी. आता ज्यावेळी म्हणजेच कृष्ण जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती कोणती होती याविषयीचं भाष्य श्री शुकमुनी करीत आहेत. ते म्हणतात, अजन जन्मर्क्षम. अजन म्हणजे ब्रह्मदेव आणि जन्मर्क्षम म्हणजे जन्मनक्षत्र. जन्मनक्षत्र असं की ज्याची देवताही अजन आहे. म्हणजे असं नक्षत्र की ज्याची देवता ब्रह्मदेव आहे. असं कुठलं नक्षत्र आहे तर असं रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्राची देवता ही ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला अज म्हणतात. ज म्हणजे जन्मणे, अज म्हणजे कधीही जन्माला आलेला नाही असा अयोनिज, अजन्मा असा तो ब्रह्मदेव आहे. तर त्याचं नक्षत्र असलेलं रोहिणी नक्षत्र हे श्रीकृष्णाच्या जन्मवेळचं नक्षत्र आहे. शान्तर्क्षग्रहतारकम. त्यानंतर शान्तर्क्ष म्हणजे पुन्हा नक्षत्र, ग्रहतारकम म्हणजे चंद्र इत्यादी ग्रह हे सर्व उच्च स्थितीत आहेत. जे भगवानांच्या जन्मवेळ सांगतायत श्री शुक परीक्षिताला. ते म्हणतात की जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली की ज्यावेळी आकाशात रोहिणी नक्षत्र होतं, आकाशातील सर्व नक्षत्र, ग्रह आणि तारे उच्च स्थितीत होते, अशा ह्या सुयोग्य वेळी भगवान प्रकट झाले. आजच्या भागात इथेच थांबतो. पुढील श्लोक उद्या पाहू. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरये नमः.